आता मुद्दा काढला ना, त्या मुद्द्यावरच नेमकं मला बोलायचं होतं आणि तू त्याच मुद्द्याला हात घातला. मला हे म्हणायचं होतं की आपल्याला आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना सिमेंटच्या जंगलातील रोबो बनवायचं आहे का? की त्यांच्या मनाला थोडासा निवांतपणा, थोडासा थोडीशी मनशांती मिळाली पाहिजे, हे पण आपल्याला त्यांना शिकवायला नको का? मला एक खूप सुंदर शेर आठवतो बशीर यांचा, बशीर नवाज यांचा. ते म्हणतात की किसी को कामयाबी में सुकून मिला तो वो दौड़ते गए, किसी को कामयाबी में सुकून मिला तो वो दौड़ते गए, हमें सुकून में कामयाबी मिली तो हम रुक गए, हमें सुकून में कामयाबी मिली तो हम रुक गए, ख्वाहिशों के बोझ में बशर, ख्वाहिशों के बोझ में बशर, तू क्या क्या कर रहा है, इतना तो जीना ही नहीं तू जितना तू मर रहा है. तर मला हे म्हणायचं आहे की आपल्या पाल्यांना आपल्याला संवेदनशील करणं आवश्यक नाही का? पॅकेजेस त्यांना मिळणार, नो डाऊट. ते फॉरेन ट्रिप्सला जातील, भौतिक सुख पण त्यांना मिळेल, पण सोबतच त्यांच्या मनाला मनशांती मिळणं फार आवश्यक नाही का? जेवढे ते मोठे होतील तेवढेच ते जमिनीला झुकले नको का? म्हणजे फळांनी भरलेलं जे झाड असतं ते नेहमी जमिनीला झुकलं नसतं का? तर कबीर म्हणतात की बड़ा हुआ तो क्या हुआ, कबीर म्हणतात बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, ना पतित को मिले छाया फल लागे अति दूर. एवढं मोठं होऊन काही फायदा आहे का की ज्याचा फायदा कोणालाच होणार नाही? एक सुंदर, तुला अजून मी सुंदर एक चारोळी सांगतो, चंद्रकांत गोखले यांची आहे. ते म्हणतात की मरताना असं वाटलं आयुष्य असंच वाहून गेलं, मला जगायचंय करता करता जगायचंच राहून गेलं. तर संवेदनशीलता येणं फार महत्वाचं आहे. संवेदनशीलतेसोबत माणूस म्हणून जगणं फार महत्वाचं आहे. एक चांगला माणूस बनणं फार आवश्यक आहे आणि चांगला माणूस बनण्यासाठी ते शिकवणं सुद्धा आपलं कर्तव्य राहील असं मला वाटतं. एक सुंदर शेर शेवटी मी तुला सांगू इच्छितो की कहीं मंदिरों में दिया नहीं, कहीं मंदिरों में दिया नहीं, कहीं मस्जिदों में दुआ नहीं, कहीं मंदिरों में दिया नहीं, कहीं मस्जिदों में दुआ नहीं, इस शहर में खुदा तो बहुत है मगर आदमी का पता नहीं, इस शहर में खुदा तो बहुत है मगर आदमी का पता नहीं. खूप सुंदर शेर आहे, अननोन आहे, मला माहित नाही कोणाचा आहे, पण मला फार आवडलं म्हणून मी तुला इथे सांगितलं.